आज सकाळची सुरुवात झाली गरम पाण्यापासून आणि त्यामध्ये टाकली मी 1 चमचा जादुई पावडर. ही जादुई पावडर काय काम करते व्हिडिओच्या शेवटी नक्कीच बघून जा. आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा दुसरा दिवस आहे आणि फॉलो नसेल करेल तर पटकन फॉलो करून घ्या, कारण की आपले 10,000 फॉलोअर झालेच पाहिजे आणि आज आपले फॉलोअर आहे 3015. सकाळी सकाळी ही आपली पावडर घेऊन आपण निघालो जिमसाठी आणि भाई दररोजचं तेच, एक दिवस ऊन नाही पडलं तर दररोज पाणी पडतोच. थोड्याच वेळात जिम मध्ये पोहोचल्याबरोबर सुरुवात केली ट्रेडमिलला आणि 4च्या इन्क्लाइनवर ट्रेडमिल करता करता मला चक्कर यायला लागली होती. पण कॉम्पिटिशनला खूप कमी दिवस राहिलेले तर मेहनत करणंच पडेल आणि भावांनो खरं सांगतो यावेळेस कोणताच एक्सक्यूज नाही देणार बॉडीला. ट्रेडमिल झाल्याबरोबर आपण निघालो घराकडे. घरी आल्यावर खाल्ले 6 अंडे आणि त्यासोबत सलाद आणि भाई माझं डाएट माझ्या हाताने सर्व मलाच करावं लागतं. आपली पहिली मील झाली की मी एक टॅबलेट फिश ऑइलची घेतच असतो. त्यानंतर आपल्याला करायची होती प्री वर्कआउटची तयारी. त्या प्री वर्कआउट मध्ये मी घेणारे राईस आणि आता जिमला जायची वेळ झाली होती तर त्यामध्ये घेतलं मी चिकन आणि 100 ग्राम राईस आणि ही एक चांगली प्री वर्कआउट मील आहे. जाता जाता आभाळ पण खूप आलं होतं आणि असं वाटत होतं आज 100% पाऊस पडणारच. जिम मध्ये आल्याबरोबरच आपण सगळ्यात पहिले घेतलं LRG9. आज आपण लेग ट्रेन करणार आहे. मी सुरुवात केली स्क्वॉट्स पासून. मी 100 स्क्वॉट नेहमी वॉर्मअप सेट मध्ये मारतच असतो आणि तुम्ही पण मारायचा प्रयत्न करा. एवढं लक्षात घे बाई, पाय स्ट्रॉंग असेल तर फाउंडेशन स्ट्रॉंग असतं. आणि पहिला सेट घेतला मी हॅक स्क्वॉट पासून आणि आपल्यासाठी ही पनिशमेंट नाही, आपल्यासाठी हा पॉवर बिल्ड करायचा दिवस आहे. वेदना होणार पण हीच वेदना आपली फिजिक घडवणार. जर बाई या शब्दापासून तुला मोटिवेशन भेटले असेल तर एक कमेंट आणि लाईक करून जा. त्यानंतर मी सुरुवात केली लेग प्रेस मारायला आणि लेग डे म्हटल्यावर आपण आगच लावत असतो. हे झाल्यानंतर आपण एक्सटेन्शन मारलं, त्यानंतर आपण भिडलो कार्डिओवर. हे सर्व झाल्यानंतर मी खूप थकलेलो होतो आणि इतकं थकल्यानंतर प्रोटीन पिलं की एकदम भारी वाटतं. आणि रात्रीची मील झाल्यानंतर आपण थोडे स्टेप्स कंप्लीट केले. आणि भावांनो रात्री जेवण झाल्यानंतर तुम्ही पण नक्कीच फिरा. तर भावांनो या पावडरचे फायदे काय, तर भावांनो ही पावडर खूप चांगली असते आपल्या हार्टसाठी, आपल्या किडनीसाठी आणि लिव्हरसाठी. ही आपल्या बोनसाठी पण खूप चांगली असते आणि जर तुम्हाला डायजेशनची इश्यू असेल तर ही पावडर नक्कीच तुम्ही वापरू शकता.